दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरी सया जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. भाकरी सया जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मज भरी ठेवील ना त्या कधी धान लागेल. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, हा वर्षातील 17वा रविवार. आजची उपासना आपण या 17व्या रविवारची करतो. जरी आज 25 जुलै संत जेम्स ह्या प्रेषिताचा आज सण आहे, ज्याचा जो पहिला प्रेषित रक्तसाक्षी म्हणून झाला, आपल्या आगाशीच्या देवळाचा आश्रयदाता. आणि आज रविवार असल्यामुळे उपासना 17व्या रविवारची असते, म्हणून तो सण त्याची उपासना होत नसते. तरीसुद्धा आपले आगाशीचे पॅरिशनर्स, धर्मग्रामस्थ हे आज त्यांच्या कम्युनिटीचा वार्षिक सोहळा साजरा करीत असतात. आपण सगळ्या आगाशी सेंट जेम्स पॅरिसच्या लोकांसाठी प्रार्थना करू. हे एक जुन्यातलं जुनं देऊळ आहे आपलं, एक महान प्रेषितांना समर्पित केलेलं देऊळ आहे. इतिहास आहे फार मोठा. आपण आपल्या आगाशीच्या सर्व फादरांसाठी, सिस्टरांसाठी, बांधवांसाठी आपण प्रार्थना करूया. ह्या कोरोना काळामध्ये अद्याप मृत्यू काही थांबले नाहीत. अधूनमधून आपल्याला ही दुःखद बातमी ऐकायला येते. अनेक सिस्टर्स, फादर्स पण, काही बिशप्स पण अनेक सिस्टर्स ज्या मृत पावल्या कोरोनामुळे. त्यांच्यामधील एक महिना झाला सिस्टर क्रिस्टल लोपिस निर्मळच्या. अगदी तरुण अशी ही सिस्टर, हिचासुद्धा ह्या करोना व्हायरसमुळे
मृत्यू झाला. फातिमा सिस्टर्समध्ये ती सिस्टर होती आणि सुंदर कार्य तिचं होतं. तरुण होती पण नेहमी ख्रिस्ताच्या प्रेमाने खरोखर अगदी प्रभावित झालेली अशी ही सिस्टर. आपण तिच्या हा महिन्याचा दिवस आहे, तिच्यासाठी, तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू. तिच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करू, विशेष करून तिचे आईवडील. आणि आज सकाळी मला कळलं की आपले फादर कॅलिस्टस मिनेझिस, जेजुईट फादर, तलासरीला त्यांना मी दीक्षा दिल्यापासनं तिथं कार्यरत आहेत तलासरी मिशनमध्ये. अचानकपणे त्यांची आई आपल्याला सोडून गेली. आपल्या अगोदर ती देवाघरी गेली. आपण तिच्यासाठी, क्लेरा मिनेझिससाठी प्रार्थना करू. त्याचप्रमाणे फादर कॅलिस्टस मिनेझिस आणि संपूर्ण कुटुंबीय यांच्यासाठी विशेष प्रार्थना करू. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. परमेशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा उगावा मुखे नीता. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जागी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनकनंदना परमेश पुकारा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करीद्वारा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. फैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझे कठोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव,
सज्जनांना देव शांती देवो, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा आणि संरक्षका, तुझ्याशिवाय सगळेच अपवित्र आणि मूल्यहीन आहे. तू जगाला दिलेल्या वरदानांचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा आणि सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. राजेच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. बाल शालिशा येथला कोणी मनुष्य आपल्या प्रथम उपजातील जवाच्या 20 भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. आलिशा त्यास म्हणाला, या माणसास हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. त्याचा सेवक म्हणाला, काय 100 माणसास एवढे वाटून देऊ? तो म्हणाला, हे लोकांस वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर यातून काही उरेलही. तेव्हा त्याने ते लोकांस वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपली मूठ उघडून आमची इच्छा पुरी करतोस. हे परमेश्वरा, तू आपली मूठ उघडून आमची इच्छा पुरी करतोस. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात. हे परमेश्वरा, तू आपली मूठ उघडून आमची इच्छा पुरी करतोस. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा पुरी करतोस. परमेश्वरा, तू आपली मूठ उघडून आमची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे मनापासून त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. परमेश्वरा, तू आपली मूठ उघडून आमची इच्छा पुरी करतोस. संत पौलाने इफिसकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आणि आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. प्रभूचा शब्द. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही.
तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान कृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रभू येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय येशूच्या मागोमाग चालला. कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे प्रभू येशू करीत असे ती त्या लोकांनी पाहिली होती. प्रभू येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप एका शिष्याला म्हणाला, फिलिप या नावाच्या शिष्याला म्हणाला, ह्यांना खावायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या. हे तर प्रभू येशूने फिलिप या प्रेषिताची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले. कारण आपण काय करणार आहोत हे प्रभू येशूला ठाऊक होते. फिलिपाने प्रभू येशूला उत्तर दिले, ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रेया येशूला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, परंतु ते इतक्यांना कशा पुरणार. प्रभू येशू म्हणाले, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्या लोकांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही लोकांना पाहिजे तितके दिले. ते सर्व लोक तृप्त झाल्यावर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर प्रभूंनी जवाच्या 5 भाकरीचे शिष्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा प्रभू येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. मग ते लोक येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आज सर्व वाचनं विशेष करून पहिलं वाचन आणि शुभवर्तमान आपण जे ऐकलं, एकच विषय संत योहान, संत जॉन आपणाला चिंतनासाठी देतो. एक विषय असा, आजच्या प्रतिसाद स्तोत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे देव आपली मूठ उघडून आपल्या सर्व इच्छा पुऱ्या करतो. आपल्या भाषेत म्हणायचं झालं म्हणजे देव देतो तेव्हा आभाळ फाडून देतो. मित्रांनो, लोकांची भूक पाहून प्रभू येशू
जणू काही चिंतेत पडतात. हे त्या दोन शिष्यांना, प्रभूच्या दोन शिष्यांना विचारलेल्या प्रश्नावरून आपल्याला समजते. ह्या ठिकाणी ह्या घडीला अन्न मिळणे अशक्य आहे असे प्रेषित फिलिप स्पष्टपणे प्रभू येशूला सांगतात. पण एका मुलाजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, म्हणजे जणू काही एक उपाय आहे, अशा आशेने दुसरा शिष्य अँड्रू हा प्रभू येशूला सूचित करतो. तरी अँड्रूला हेही माहीत होतं की ह्या इतक्या लोकांना हे पुरणार नाही. बंधू भगिनींनो, गरीब परिस्थितीमधूनच खरी विपुलता तयार होऊ शकते. The abundance comes not from rich people giving, but when poor people through their efforts contribute, the real abundance comes in the world. अशा विपुलतेत अडल्या नडलेल्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता असू शकते. घ्यायला शिकलं पाहिजे. परमेश्वरावर संपूर्णपणे भिस्त, विश्वास, श्रद्धा ठेवायला शिकलं पाहिजे. तो देणार आणि देतो. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये असे चमत्कार नेहमी घडवून आणतो. मी एका शब्दावर आपलं लक्ष आता वेधून घेत आहे. जेव्हा प्रभू येशूला माहिती होतं तो काय करणार होता, 5000 अधिक लोकांना कसं तो अन्न पुरवणार होता, जरी इतर इवन त्याचे शिष्य थोडेसे चिंतेत असले तरी प्रभू येशू, आपल्याला संत योहान सांगतो सुरुवातीलाच की प्रभू येशू तिथे बसले, तिथे शिष्यांना घेऊन बसले. आणि आता प्रभू येशू लोकांना सांगतात, सगळ्यांना बसवा. एकच हे वाक्य आहे, 2 शब्दांचं हे वाक्य आहे, लोकांना बसवा. पण हे फार अर्थपूर्ण असं वाक्य आहे प्रभू येशूचं. कारण भुकेले म्हणून त्यांची मानवी प्रतिष्ठा जणू काही नष्ट होते. बऱ्याच वेळेला भुकेलेली व्यक्ती म्हणजे कमी प्रतीची, आपण गरीब बिचारे म्हणून त्यांच्यावर बघतो. दुर्बळ जणू ती व्यक्ती माणूस म्हणून कमी आहे. मी पूर्ण माणूस, पण भुकेलेली व्यक्ती म्हणजे भिकारी, म्हणजे ती माझ्या बरोबर बसायला लायकीची नाही, अशा प्रकारे आपण वागणूक देत असतो. म्हणून हे प्रभू येशूचं ही आज्ञा, त्यांना बसवा. कारण उभ्याने कोण खातो? नोकर. त्याने बसायचं नाही. दाराशी आलेल्या भिकाऱ्याला किंवा झोपडीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना अशा दृष्टिकोनातून बघितलं जातं का? अशा लोकांना बसा म्हणून कोणी खुर्ची आणून देतो का कधी? गरिबांनी उभंच राहायचं, शेठ लोकांनी बसायचं. आणि म्हणून त्यांना सहसा बसा म्हणून सांगून कोणीही मान देत नाही. हे प्रभू येशूने आपल्याला आता शिकवलं. बसवा. ते भुकेलेले आहेत म्हणून त्यांना उभ्याच नाही भाकरीचे तुकडे फेकायचे. अन्न हे सर्वांना गरजेचं आहे. राजा असो, रंक असो, मोठा असो, छोटा असो, परंतु अन्न ज्याची गरज सर्वांना आहे अशाचं सुद्धा
जणू राजकारण केलं जाते. माझ्याकडे पुरेसे किंवा फेकणे इतके अन्न आहे म्हणून मी श्रेष्ठ, मी बलाढ्य, मी श्रीमंत, मी उच्च, मी सरस, मी सगळ्या श्रेणीमध्ये, मी एका वेगळ्या श्रेणीमध्ये बसून खाणारा. परंतु तो भुकेला म्हणून तो कनिष्ठ, तो खालच्या दर्जाचा, मी त्याचा सहज वापर करून घेऊ शकतो. अशा प्रकारच्या आपण कल्पना मनामध्ये आणत असतो. म्हणून लोकांना बसवा हे आजचं शुभवर्तमानातलं वाक्य आपल्याला सांगते की ह्या लोकांना, प्रभू येशू शिष्यांना सांगतात की ह्या लोकांना तुमच्यात सामील करून घ्या. प्रभू येशू सांगतात की आपण सगळे एक होऊया. दुसरं वाचन आजचं ऐक्याबद्दल, सगळे एक होऊया. उच्च नीच, मोठा छोटा, गरजेत असलेला आणि गरज भागवणारा असा भेद करायचा नाही. असे आपण वागलो पाहिजेत रोजच्या जीवनामध्ये. कमावणारा आणि कोणी बेकार असलेला, कोणी कामाचा तर कोणी आता निवृत्त झालेला, कामाचा काही त्याचा फायदा नाही कारण त्याची शक्ती हरवलेली आहे. अशा सगळ्या भेदाच्या भिंती फोडण्यासाठी प्रभू येशू आज आपल्याला, परमेश्वर आज आपल्याला निमंत्रण करीत आहे. या भिंती फोडा, या भेदाच्या भिंती फोडा. आता मी शेवटचा मुद्दा, आज संपूर्ण जगभर आपल्या पोप महोदयांनी, पोप फ्रान्सिस यांनी आजी आजोबांचा दिवस आणि वयस्कर झालेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींचा दिवस म्हणून साजरा करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे. वर्षाच्या प्रत्येक 25 जुलैला प्रत्येक वर्षी, आता ह्या वर्षापासून प्रत्येक वर्षी 25 जुलैला हा आजी आजोबांचा आणि ज्येष्ठ असलेल्यांचा एक दिवस आपण पाळला पाहिजे म्हणून पोपने आपल्याला हाक घातलेली आहे. हा खास दिवस आहे त्यांच्यासाठी आणि याला कारण आहे. कारण असं आहे, काही संभाव्य गंभीर समस्या आज समाजात निर्माण झालेल्या आपण नाकारू शकत नाही. चित्र पहा आजूबाजूला, सर्वसाधारणपणे दिसायला अशी सुरुवात झालेली आहे की म्हातारी माणसं काही कामाची नाही, त्यांना कुटुंबात ठेवून काय फायदा नाही, त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये किंवा कुठेतरी बाजूला काढायचं आणि असले तरी त्यांना काय मान द्यायचा नाही. कोविड-19 याच्या महामारीमध्ये आपण अद्यापपर्यंत वावरतो आहोत. ही परिस्थिती आणि वडीलधारी माणसांच्या व्यथा आपण खूप बघतो. आज एकटं मरणं आणि प्रेत यात्रा देखील जणू काही ती मृत व्यक्ती एकटीच तिच्या प्रेतयात्रेला. आणि म्हणून फ्रातेल्ली तुत्ती ह्या पोप महोदयांनी लिहिलेल्या विश्व परिपत्रकामध्ये आपल्याला ते सांगतात की वयस्कर मंडळीच्या वाढत्या एकाकी आणि दुःखी जीवनाचे भयानक चित्र बघा आणि या समाजातील चित्रावरून आपण किती स्वार्थी बनत आहोत याचा पुरावा आपल्याला मिळेल. फक्त अन्न किंवा टाकाऊ वस्तूच आज फेकून दिला जात नाही, तर मानवी व्यक्ती सुद्धा, विशेष करून हे आपले आजी आजोबा ज्येष्ठ, ह्यांना सुद्धा ते कामाचे नाहीत म्हणून फेकून दिल्याप्रमाणे वागवलं जात आहे. भयानक चित्र. वसईला तशी चांगली परिस्थिती दिसते, पण आपण लांब नाहीत यापासून, ह्या अशा विचारापासून.
हे पण दिसते कधी कधी वसईमध्ये, कुटुंबामध्ये दिसते. खेदानं व्यक्त करायला वाटते मला. मित्रांनो, पाळेमुळे विसरलेला हा समाज झालेला आहे. पाळेमुळे विसरलो आहोत. इट इज अ रूटलेस सोसायटी. रूटलेस. आम्हाला पाळेमुळे राहिली नाहीत जणू काही. आजी आजोबा, ज्येष्ठ घटक व वाढती मुले यांच्यातील संबंध दुरावत आहेत. आर वी बिकमिंग अ रूटलेस सोसायटी रिअली? झाडाला खोलवर मूळ असणे आवश्यक असते. आपल्या वाढत्या पिढीला खोलवर मुळे जर नसली तर, कारण या मुलांना कधी आजी आजोबा नाहीत. ते काय मेले नाहीत, परंतु ते तिथे नाहीत, घरात नाहीत, कुटुंबात नसतात. जीवनाला समूळता असणे अत्यावश्यक आहे. वृद्ध आणि तरुण पिढीत जरी विचार आणि रीती वेगळ्या असल्या, जनरेशन गॅप आपण ज्याला म्हणतो, भले पद्धती वेगळ्या झालेल्या असतील, आजची मुलं न मी वागतो कशी ह्याच्यामध्ये फरक असू शकतो, पण आपला इतिहास मात्र दोघांचा वेगळा नाही. कुटुंबाचा इतिहास हा सगळ्या कुटुंबाचा इतिहास असतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, आजी आजोबा आणि कुटुंबात काल जन्मलेलं मूल यांचा इतिहास काय वेगळा नाही होत. एखाद्या व्यक्तीला पाळंमुळं नसल्यासारखं वाटणं, कुटुंबात राहत असते ती व्यक्ती पण पाळंमुळं नाहीत असं वाटणं म्हणजे ती किंवा तो कोणाचाच नाही असं वाटतं. आज रोगासारखी ही साथ फैलावत असताना आपल्याला दिसते. आणि म्हणून संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याने पाळेमुळे भक्कम राहतात. आपला फायदा आहे याच्यामध्ये, तोटा तर अजिबात काहीच नाही. पण तसं चित्र उभं झालेलं आहे. झाडावर जेव्हा आपण सुंदर फुले पाहतो तेव्हा त्या सौंदर्यामागे त्या झाडाच्या खोल रुतलेल्या मुळांच्या कृपेद्वारेच आपणाला त्या फुलामुळे मिळालेल्या सौंदर्याचं कौतुक करायला मिळते. हे किती खरं आहे नाही का? कुटुंबात लहान मोठ्या वयाचे अनेक घटक असल्याने धार्मिक आणि सामाजिक मूल्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला हस्तांतरित होण्यासाठी खूपच मदत होत असते. पण आज आमच्या मुलांना आजी आजोबा नाही ही मूल्ये आणि ही ख्रिस्ती शिकवण देण्यासाठी. त्यांना बाहेर ठेवलेलं आहे किंवा असून देखील ते सामील करून घेतले जात नाहीत कुटुंबामध्ये. बंधूंनो, फक्त जीवनाला समृद्धी पैशामुळे येत नसते. फक्त पैशामुळे जीवनाला समृद्धी येत नसते. परस्पर प्रेमामुळे जीवनात खरी विपुल समृद्धी येत असते. सर्व आजी आजोबांना, सर्व ज्येष्ठांना मी नतमस्तक होऊन आजच्या दिवशी खास शुभेच्छा देतो. तुम्हावर परमेश्वराचा आशीर्वाद असो. आपली श्रद्धा आपण प्रकट करूया एकत्रपणे एका आवाजामध्ये. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे.
आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावा यास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शरीर आणि रक्ताच्या साक्रामेंताद्वारे आम्हामध्ये निवास करतो. साक्रामेंताच्या मनःपूर्वक उपासनामुळे आपण तारणाचा आणि स्वर्गीय शांतीचा अनुभव यावा म्हणून श्रद्धेने आपण स्वतःला परमेश्वर पित्याच्या हाती सोपवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो तुझ्या शरीर आणि रक्ताच्या साक्रामेंताने आमचे पोषण कर. प्रभू तुझ्या शरीर आणि रक्ताच्या साक्रामेंताने आमचे पोषण कर. प्रामाणिक परस्पर बंधुत्वाची जबाबदारी स्वीकारून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताचे सेवन करू शकतो हे आपल्या जीवनाद्वारे पटवून देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या शरीर व रक्ताच्या साक्रामेंताने आमचे पोषण कर. आपली कुटुंब परमेश्वराच्या प्रेमाची, कृपेची व शांतीची वसतिस्थान बनावीत. कुटुंबात आई वडिलांचा, आजी आजोबा व ज्येष्ठांचा योग्य तो आदर केला जावा. त्यांची काळजी घेतली जावी. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे हे परमेश्वराचे अभिवचन आजी आजोबांना, ज्येष्ठांना त्यांच्या जीवनात अनुभवता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या शरीर व रक्ताच्या साक्रामेंताने आमचे पोषण कर. आम्हाला एक पाचारण, एक श्रद्धा आणि एक बाप्तिस्मा मिळालेला आहे हे समजून घेऊन तरुण व वृद्ध दोघांनी शांती, सहकार्य आणि सामाजिक मैत्रीसाठी आपले जीवन व्यतीत करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या शरीर व रक्ताच्या साक्रामेंताने आमचे पोषण कर. कोरोना व्हायरसच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. आपण स्वतःची काळजी घेत इतरांची काळजी घ्यावी. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या मागील आठवड्यात मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. त्यांच्या कुटुंबांचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या शरीर व रक्ताच्या साक्रामेंताद्वारे आमचे पोषण कर. थोडा वेशांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपल्या शेतकरी, कोळी व आदिवासी बांधवांसाठी यावर्षी पुरेसा व मुबलक पाऊस मिळण्यासाठी, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण होण्यासाठी, आपल्या सरकारसाठी, प्रशासनासाठी, आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व धर्मप्रांतांच्या हेतूसाठी. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचे सेवन करून तुझ्या दैवी जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. जी
भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्याला अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करतो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊ. आमची व त्याच्या ख्रिस्त सभेची कल्याण. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या दानांमधूनच आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. या दानांद्वारे आम्हाला पवित्र कर आणि सार्वकालिक आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि महाबरोबर तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही लाभल्या. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य बलास आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. तुझ्या पुत्राद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टिमंडळाकडून तुझ्या आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे आणि स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक आणि आमचे सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर.
त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांच्या स्मृतीचा हा साक्रामेंत आम्ही स्वीकारला आहे. या साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्यामुळे आम्हाला शाश्वत तारणाच्या जवळने ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता
पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. तुझे सुपरजीने Jesus sala na tuza Swami maza Raja maza Mohamae Anand tuza Swami maza Raja maza Mohamae Anand tuza तुझे नवला परी आना म्हणजे कृपा करी कृपेत असता आई झालीस जेसून तुला प्रियाची केली कृपेत असता आई झाली जेसून तुला प्रियाची केली